तर रामकृष्ण रिमावली आपण करत आहोत आळंदी ते लेह लडाख सोलो बाईक ट्रिप. आणि या बाईक ट्रिपचा आपला आजचा दिवस आहे 27, म्हणजे आज आहे 27 ऑगस्ट. आणि आपण 26 ऑगस्ट रोजी उमलिंगला पास हा कंप्लीट करून आपण आज म्हणजे काल संध्याकाळी लेह या ठिकाणी पोहोचलो आहोत. आपण उपशी मार्गे मनालीला जाणार होतो, पण मनालीचा रोड हा पूर्ण वाहून गेल्यामुळे आपण काही तिकडे गेलो नाही. पण आज अपडेट घेण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट पण नाही, कुठलं जिओ एअरटेल पण चालत नाही लेहमध्ये. आणि हॉटेल्समध्ये पण जे वायफाय आहेत तर ते कुठलंच वायफाय काम करत नाही आहे, म्हणजे पूर्णपणे ऑफलाईन झालेले आहे लेह सध्या तरी. तर आता आपण सगळं पॅकअप वगैरे करून, मागं बघता तुम्ही बॅग वगैरे आहेत, बॅग वगैरे सगळं पॅक करून आपण आता निघणार आहोत मनाली साईडला. बघूयात काय होतंय. जर आपल्याला पुढे जाऊ दिलं नाहीच तर आपण त्या ठिकाणी स्टे करणार आहे 1-2 दिवस, जोपर्यंत लेह मनाली सुरू होत नाही. आणि त्यानंतर आपण तिथून पुढे जाणार आहोत. आता दुसरा वे आहे एक श्रीनगर मार्गे, ज्या मार्गे आपण आलो होतो, पण त्या मार्गे जर जायचं म्हटलं तर तिकडे पण स्लायडिंग वगैरे भरपूर झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडून जर जायचं म्हटलं तर जवळपास 400-800 किलोमीटर आपल्याला फिरून पाठीमागे यावं लागेल. त्यापेक्षा या साईडने जर आपण गेलो तर भले एक दिवस आपण जर समजा तिथे राहिलो तरी आपलं ते सगळं क्लिअर होईल. आणि आपण गेल्या 2-3 दिवसापासून, म्हणजेच ज्यावेळी आपण लेहमध्ये आलो होतो सर्व ट्रॅव्हलिंग करण्याच्या आधी श्रीनगरवरून, तर त्यावेळी आपण ज्या स्कायलाईन म्हणून गेस्ट हाऊसला राहिलो होतो तिथेच आपण पुन्हा थांबलो. कारण इथे अफोर्डेबल प्राईसमध्ये, म्हणजे कमीत कमी दरामध्ये तुम्हाला चांगली चांगली फॅसिलिटीज मिळतात. जसं की रूम असेल, त्यानंतर तुम्हाला गरम पाण्यासाठी गिझर वगैरे, तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. तुम्ही जर म्हटलं की बाहेर थोडंसं बसायचं वगैरे तर गार्डन वगैरे बाहेर तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि अफोर्डेबल प्राईस म्हणजे 300 रुपयापासून यांच्याकडे रूम आहेत. 300 रुपयापासून तुम्हाला बेड मिळतील. म्हणजे जरी तुमचा स्टेचा जरी दिवस तुमचे 2-3 दिवस वाढले किंवा काय झालं तरी तुमचं बजेट मेंटेन राहील, या उद्देशाने त्यांचं ते म्हणणं आहे. पण मनालीकडे निघलो आहोत. लेहपासून थोडंसं पुढं आल्याच्या नंतर 20-25 किलोमीटर नॅशनल हायवे 3 लागलेला आहे आपल्याला. इथून मनाली 401 किलोमीटर दाखवत आहे, हे नॅशनल हायवे. आणि वरती हे ब्रोचा जो बोर्ड आहे दाखवत आहे 465 किलोमीटर. आता कोणत्या रोडने जावं किंवा आता कुठल्या रूटने जावं म्हणजे आपल्याला जवळ पडेल तुम्हीच सांगा. तर आपण आहोत सध्या लेह मनाली हायवेवर, नॅशनल हायवे 3. तर अशा प्रकारे स्लायडिंग झालेली आहे रात्री, याच्यामधून वाट काढत आपण पुढे जाणार आहोत. आपण खरं तर श्रीनगर मार्गेच जाणार होतो, इकडे ह्या स्लायडिंगच्या नादीनं लागता, पण तिकडेही हीच परिस्थिती. मग कुठून तरी आता वाट काढावी लागेल, ह्या हिशोबाने आपण निघालेलो आहे. फक्त एवढंच फरक आहे, तिकडून जाण्यापेक्षा इकडून जर गेलो तर इकडं 1-2 दिवस जास्त का जायना, थांबल्याच्या नंतर रस्ता मोकळा होईपर्यंत. पण आपलं जवळपास 800 ते 1000 किलोमीटर वाचेल जर इकडून गेलो तर. आणि जर श्रीनगर मार्गे गेलो तर तेवढं तर किलोमीटर वाढेलच, नाही असं नाही, पण मग स्लायडिंगला पण आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे असल्या संकटांना. आता हे तरी बरं आहे, इथं खाली डांबरी आहे, त्याच्या पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. पण डांबरीवर एवढा थर आला आहे, म्हणजे किती नेक्स्ट लेवलची स्लायडिंग झाली असेल काय माहिती नाही. साईडला असे सगळे डोंगर आहेत चॉकलेटी कलरचे. फर्स्ट टाइम बघतोय चॉकलेटी कलरचे डोंगर, असे चॉकलेटी माती. आपण उपसीपासून जवळपास 15-20 किलोमीटर पुढं आलेलो आहे. उपसी हे लेहपासून 50 किलोमीटर आहे पुढं, म्हणजे जवळपास आपण 70-75 किलोमीटर आले असेल मनालीकडे. मनालीचा पण रस्ता बंदच आहे, नाही असं नाही, पण आपण बघणार आहे एखाद्या गावाच्या ठिकाणी काय वाट आहे किंवा काय आहे. आपण मनालीत पण स्टे केला असतं 2-3 दिवस, काय अडचण नव्हती, तिथं होतं सगळं व्यवस्थित. आपल्याला पर डे राहण्यासाठी 300 रुपये आणि काय खायला प्यायला काय लागतील असे मिळून एक 500-700 रुपये डेलीचा खर्च होता, काय जास्त नव्हता. पण मग तिथं राहून पण काय अपडेट घेता येत नव्हतं, कारण हॉटेलची वायफाय, लीज लाईन, काय इंटरनेट सगळं बंद होतं. मोबाईलही टावर नव्हतं कुठलंच.
वायफायला पण नेटवर्क नाही, काहीच नाही. मग कनेक्टिव्हिटीच नाही तर मग तिथं थांबून काय करणार. इन केस जर मनाली चालू जरी झाला तरी ते आपल्याला कसं कळणार. त्यामुळं म्हटलं चला हळूहळू इथून मनाली आहे जवळपास 400-450 किलोमीटर. तर मग एवढ्या 400 किलोमीटर आपण काही एका दिवसामध्ये थोडीच कवर करणार आहे. मग 1-2 दिवस तरी आपल्याला लागतीलच तिथपर्यंत पोचायला, जिथपासून रस्ता बंद आहे. मग तिथून पासून पुढं काय वाट मिळते किंवा काय वाट काढून देते प्रशासन, याच्यावर थोडंसं काहीतरी मार्ग निघेल ह्या हिशोबाने आपण निघालोय. हे बघा आता पुढं अशी स्लायडिंग झालेली शेजारून हे नदी आहे. नदीचं पाणी तुमच्या बघितल्यानंतर लक्षात येईल, हे सगळं पावसाचं पाणी, इतका पाऊस झालेला आहे पुढे. नॅशनल हायवे 3 जरी असला तरी हा ब्रोच्या अंडर येतो, म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या. जे स्थानिक लोक आपल्याकडे जसे कामगार असतात तसेच इकडेही आहेत, त्यांना हे काम दिलेलं असतं स्थानिक लोकांना. ते एवढं क्लीन केलं आहे बघा. हे बघा खाली डांबरी, डांबरीच्या वरती एवढा थर होता, म्हणजे किती नेक्स्ट लेवल स्लायडिंग झाली असेल त्याच्या आधी. हे बघा इथून डांबरे लागलाय थोडा. हे रेजिस्ट आहे तुम्हाला पिवळ्या कलरची पट्टी. आपल्याला अजून सुद्धा आपली ती मीटरची वायर भेटली नाही खालची इथली, त्याच्यामुळं आपण कितीच्या स्पीडने चाललो आहे हे पण कळत नाही, आणि किती किलोमीटर आलो आहे किंवा चाललो आहे हे पण कळत नाही. ज्याप्रमाणे आपण पहिल्या दिवशी अंदाज काढला होता की एवढं किलोमीटर झाले, त्याच्यानुसार आता श्रीनगरपासून मला वाटते श्रीनगर सोनमार्गपासून आपली ती केबल चालत नाही, तेव्हापासून हा काटा झिरोवरच आहे. आणि हे पण कॅल्क्युलेट होत नाही किलोमीटर्स. आता कसं लक्षात येणार, पण काय हरकत नाही. आपण ज्यावेळी केबल बसलो, म्हणजे कुठंतरी एखाद्या गॅरेजमध्ये वगैरे ज्यावेळी आपण केबल बसवू, त्या ठिकाणी आपण गुगल मॅपने अंदाज घेऊन किती किलोमीटर झाला असेल आपलं एवढ्या 4-5 दिवसात, एवढा अंदाज घेऊन एक पुढे कॅल्क्युलेट करूयात. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण पूर्ण ट्रिपमध्ये किती किलोमीटर चाललो. तर आपण सध्या मेरू या गावामध्ये आहोत. मीरू गावाचं नाव पण मेरू असतं. पहाड, बिना झाडाचे डोंगर, असं काय भारी वाटते. असा डोंगर असला ना, अशी माती असली तर का स्लायडिंग होणार नाही. झालेलीच आहे, खाली मोठ्या प्रमाणावर दगड पडलेले होते, पूर्ण माती. थोडा जरी पाऊस झाला तरी रस्त्यावर येणार सगळी. काल असंच झालं. काल आपण हांगलेवरून लेहला येत होतो, तर एक वेस्ट बंगालचे 2 जण होते. तर एकाच्या गाडीला म्हणजे असाच वरून दगड आला खाली, आणि तो डायरेक्ट त्याच्या इंजिनला लागला गाडीच्या. तर त्याच्यामधून सगळं ऑइल वगैरे लीक झालं इंजिनमधून, गाडी चालूच होत नव्हती. तर आपल्याकडे कॅम्पर होता, कॅम्परमध्ये ती गाडी टाकून आपण आणलं होतं लेहला. आज एवढं वातावरण बेकार नाही, काल वातावरण डेंजर होतं. पाऊस तर कंटिन्यू येत होता आणि गार पण इतकं वाजत होतं. पण गार वाजतंय, पाऊस नाही एवढा, कारण कुठंतरी पाऊस येतोय, 2-3 टिपके लागतात, परत जातोय. सकाळपासून एवढा पाऊस लागेल नाही आपल्याला. लेहमध्ये सुद्धा पाऊस नव्हता, त्या हिशोबाने निघलो. पाऊस
रिस्पेक्ट भाई रिस्पेक्ट. इकडचे गाव कसे असतात एकदा बघा. हे लातो गाव आहे. बस संपलं गाव. एवढंच गाव आहे. बरं ते असेल अजून 4-5 घर पण एवढंच गाव असतं. आपली एक वस्ती पण याच्यापेक्षा 4-5 पटीनं मोठी. एवढी स्लायडिंग वगैरे होती. मनाली रस्ता बंद आहे. हे सगळं सोशल मीडियाला वगैरे दाखवलं जातं आहे न्यूजला वगैरे. पण मला त्याच्यावर अजिबात विश्वास नाही आहे. आता झालंय असेल नाही असं नाही पण ते एवढं करून सांगतात न्यूजला. कारण हा एक्सपिरियन्स मी लास्ट टाईम घेतला होता ज्यावेळी आपण प्रयागराजला गेलो होतो. प्रयागराजला 200 किलोमीटर लाईन सांगत होते. रेवा वगैरे जे आहे कटनी तिथून प्रयागराजपर्यंत. तर एवढी ट्रॅफिक होती तर आपण थोडंसं धाडस केलं होतं त्यावेळी न्यूजवर वगैरे विश्वास न ठेवता. किती भारी पण 10 किलोमीटर ट्रॅफिक लागलं होतं फक्त आपल्याला. जे एवढा न्यूजचा आणि जी रिॲलिटी आहे त्याचा जमीन आसमानाचा फरक असतो. म्हणून झालं आहे असं स्लायडिंग नाही असं नाही. पाऊस चालू आहे आपणही बघतोय डोळ्याने इतकं. पण मग जेवढं दाखवतात तेवढं नसावं. आणि झालं असेल तर ते लगेच ब्रोवाले किंवा नॅशनल हायवेचे जे आहेत ते क्लिअर करून घेतात. तर बघू काय खरं काय खोटं. तसं आपल्याकडे सगळं आहे. टेंट स्लिपिंग बॅग बनवायला जेवण वगैरे हे ते. फक्त थोडासा किराणा भरावा लागेल आपल्याला. नाहीतर मग बाकी सगळे मग काय 1-2 दिवस राहायची जरी वेळ आली तरी आपण टेंट टाकून राहू शकतो. नाही असं तिथं गेल्याशिवाय तर काय आपल्याला अंदाज येणार नाही असं मला म्हणायचं आहे. बाकी काय नाही. बघू आता रिॲलिटी काय आहे तिथं गेल्याच्या नंतर. बरी सोय तिथं टँकर भरायला पाटासारखं आहे. तिथं डायरेक्ट नळी लावली आहे टँकरमध्ये. संपला विषय. नॅचरल वॉटर. झाल्यावर सगळ्या वर्ष आहे वरती. गया आहे 13,407 अल्टिट्यूडवर असलेलं गाव आहे गया. गया म्हणून 13,000 म्हणजे बरंच झालं. 13,000चे पासेस आहेत बऱ्यापैकी. म्हणजे नॅशनल हायवे 1 जो आहे त्याचा हायेस्ट पॉईंट आहे एवढा अल्टिट्यूडवर. एवढं क्रॉस केलं की पलीकडे बर्फच आहे. तर असलेला हा व्ह्यू पाण्याचा तुम्हाला दाखवायचा होता. किती भारी ना. इतकं स्वच्छ नितळ पाणी. ह्या साईडला वाहत जातं बर्फाचं पाणी पूर्ण. आपण आता तिथे जाऊन पाण्यामध्ये हात घातला असता ऑलरेडीच आपले ओट काढल्यासारखे झालेत. त्यामुळे नको. आपल्याला काही घाई नाही गडबड नाही काय नाही निवांत होत आपण. ठिकठिकाणी अशी फुलं आहेत. किती शुद्ध पाणी मिळतं का. आर्मी कॅम्प आहे. आता HP गाड्या दिसायला लागल्या. HP म्हणजे हिमाचल प्रदेशपासून जवळपास हिमाचलच्या बाँड्रीच्या जवळ आलो आपण. तरी अजून असेल 100-150 नाही असं नाही पण मग तरी पण इकडचे जनावरं पण थोडे वेगळेच आपल्याकडले सारखे. समोर दिसत असलेला घाट एवढा आपल्याला चढून जायचं आता वरती. आणि वरती सगळा बर्फ आहे. तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या गिअरवर आपली गाडी आरामशीर चालते.
पहिल्या गेअर टाकायची गरज नाही. वा तसं आपण काल परवाच 2 दिवसापूर्वी उमलिंगला चढलेलो. कसलाही जरी चढा असला तरी आपण चढू शकतो, ही मात्र आपल्याला गॅरंटी आहे. अशक्य असा सुंदर बर्फ आपल्याला समोर दिसतोय आणि त्या बर्फाच्या कडेकडेने आपण चाललो. कसा आहे बर्फ, थंडी वाजते खूप. तर पत्र्यावर रुपये आपण सध्या मायनस टेम्परेचरमध्ये आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. छोटे बर्फ दिसते आपल्याला दगडावर. रस्त्यावर दगड पडणे कंपल्सरी आहे जोपर्यंत आपण अशा डोंगरांच्या भागातून बाहेर पडत नाही. तर एखादा दगड आपल्याकडे येऊ नये देवाची चरणी प्रार्थना. परतीवर आलेलो आपण एक 15-15,000 फूट वरती आलो असेल. कारण खाली बेसला आपण 14,000 कंप्लीट होतो. आता बराचसा घाट चढून आलो म्हणजे 1,000 फूटवरती आलो असतो. मग इतकं वरती आल्याच्यानंतर आपल्याला आधार पडली. आणि अशा प्रकारे असलेला हा रस्त्याच्या कडेला बर्फ. या बर्फामुळे गार लागते आपल्याला भरपूर. आपण बर्फ खेळलो होतो 2-3-4 दिवसापूर्वी वरीला पासला आपण तळी भंडार केला होता. सदानंदाचा येळकोट. आता थांबण्याची इच्छा नाही आहे या बर्फात, कारण चालतानाच गार इतकं लागतं आहे. आपलं नशीब इतकं चांगलं आहे या ठिकाणी आता पाऊस पडत नाही. लागतं 10-1 पाऊस पडत नाही. तर पाऊस पडत असतं तर आपल्याला व्हिडिओ घेता आला नसता आणि हालपण भरपूर झाले असते. काय हरकत नाही, पाऊस जरी पडत नसला तरी गार पण तेवढंच लागते. हाल पळता येत असं नाही. पण मग हे सुख घ्यायचं म्हटल्यावर थोडेसे कष्ट घेतले पाहिजे. तेवढेच मोटिवेशन. अजून पण वरती टॉपला पोचलेलं नाही आहे. तो बघा किती आहे, फक्त काही दिसत नाही. रोडच्या साईडला असं वरती किती भारी वाटतंय ना. एवढा थंडीत उंदीर जगत असते त्याला विशेष. सर्च 148 अजून ज्या ठिकाणी आपण मुक्कामाचा प्रयत्न करत आहोत मुक्काम करण्याचा. हे मग मला वाटत होतं काय वाफ आहे, पण हे ढग आहे हे तर टेकलं आहे. पण धुकं म्हणू शकतो याला. तेव्हा हाईटला ढग टेकलेलं आहे असं आहे ते. म्हटलं कशाच्या वाफाने काय ते झालं ना त्या याच्याने. कोणी काय पेटवलंय रे. अरे वावळाटा धुकं येते तसं. रील बघितली असेल त्याची. पाणी जाते, बर्फाचं पाणी होतं. थोडं आपण खाली होतो त्यावेळी थोडासा सूर्यप्रकाश दिसत होता आपल्याला. आता धुक्यामुळे काहीच नाही दिसत आहे. आणि सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस नाही आहे. नाही तर इतका गार लागतं त्या पावसात, बापरे सांगू शकत नाही. अनुभव घेतला आहे म्हणून सांगतोय. इतकं बेकार गार लागतं. आता तरी मी बोलू शकतो व्यवस्थित. इतक्या हाईटला नाही एवढं बर्फाच्या जवळ सुद्धा. मग पाऊस असला की अजून पण टॉप येत नाही. अजून आपण चढतोयच.